Hello everyone, welcome all. First, let me tell you that we have changed our channel name from Exam Weekend to MPSC Connect. आणि आता आपल्या महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया की हाऊ टू स्टडी फॉर 2025 MPSC अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट इज नोट मेकिंग, की नोट्स कशा बनवाव्या. जर तुम्ही 2025साठी तयारी करत असाल तर काही बेसिक इन्फॉर्मेशन. पहिली की जी आपली मेन्स आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, म्हणजे त्याकरिता आपल्याला लिहावं लागणार आहे, रायटिंग करावं लागणार आहे. आणि जी प्रिलिम्स आहे ती ऑब्जेक्टिव्हच असेल, म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्येच असेल. चेंज कुठे झाला आहे तर तो मेन्समध्ये. म्हणजे जी आता मेन्स आहे ती 1750 मार्काची रिटर्न एक्झाम आहे, म्हणजे आपल्या रिझल्टमध्ये ते 1750 मार्क्स ॲड केल्या जाणार. नेक्स्ट बघा, GS1 250 मार्काला, GS2 250, GS3 250, GS4 ऑल्सो 250. एसेचा एक पेपर आहे तो मी इथे ॲड नाही केला, तो देखील 250 मार्काला असतो. आणि ऑप्शनल 500 मार्काला. ऑप्शनलचे 2 पेपर असतात. ऑप्शनल आणि एसे हे 2 मिळून गेम चेंजर ठरतात, कारण की GS1 GS4पर्यंत साधारणतः सगळा अभ्यास बेसिक ॲस्पिरंट हा करतो. बट एज कुठे जर तुम्हाला मिळवायची असेल तो असतो ऑप्शनल आणि एसे. ऑप्शनलचे 2 पेपर म्हणजे हिस्ट्रीचा जर जर उदाहरण तुमचा हिस्ट्री ऑप्शनल असेल तर हिस्ट्रीमध्ये 2 पेपर होतात, पेपर 1 हिस्ट्रीचा आणि पेपर 2 हिस्ट्रीचा. ठीक आहे. आणि हिस्ट्री आणि हे जे एसे आहे याला आपण गेम चेंजर असा डिनोट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आपला जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो आजचा की हाऊ टू रीड अँड मेक नोट. ठीक आहे. जर तुमच्याकडे GS1चा सिलेबस असेल 2025चा मेन्सचा, तो तुम्ही ओपन करा. त्याच्यात हे तुम्हाला लाईन दिसेल, सेलियंट फीचर ऑफ इंडियन सोसायटी. हा सोसायटीचा सिलेबस आहे GS1मधला. त्यामध्ये सेलियंट फीचर ऑफ इंडियन सोसायटी जसाचा तसा टॉपिक मी आपल्यासमोर मांडलेला आहे. सेलियंट फीचर कशाचे तर भारतीय समाजाचे किंवा भारतीय सोसायटीचे. ठीक आहे. सेलियंट फीचर म्हणजे काय तर ठळक वैशिष्ट्य कशाचे, भारतीय समाजाचे. तर बघा काय असतील सेलियंट फीचर इंडियन सोसायटीचे. पहिलं, युनिटी इन डायव्हर्सिटी. मी नोट्स सांगतो आहे आपल्याला कसे बनवायचे, हे आधी हे समजून घ्या. युनिटी इन डायव्हर्सिटी, एकता में अनेकता, अनेकता में एकता, हे जे आपले जे स्लोगन्स आहे जे PM नेहमी कोट करत असतात की भारतीय समाज किती झाला तरी अनेकता में एकता आपण हे फॉलो करतो. दॅट इज युनिटी इन डायव्हर्सिटी. हे आपण उगाच म्हणत नाही, आपली जी भारतीय समाज आहे तो युनिटी इन डायव्हर्सिटीवाला आहे, त्यामुळेच आपण अनेकता में एकता हे फाईन करत असतो. सेकंड आहे ट्रेडिशनलिझम विथ मॉडर्निटी. ट्रेडिशनलिझम म्हणजे काय तर वेस्टर्न फूड तर पॉप्युलर आहेच भारतात, बट आजकाल आपण ट्रेडिशनलकडे वळायला चाललो आहे की आपण कुठेतरी हे जे वेस्टर्नायझेशन किंवा वेस्टर्न फूड आहे याला जंक फूड म्हणून कुठे ना कुठे नो म्हणतो आहे. तर ट्रेडिशनलिझमकडे आपण वळतो आहे, हे आपले एक सेलियंट फीचर आहे भारतीय सोसायटीचं. किंवा सगळेजणं जिमला जातात, पण अख्ख्या जगात काय जर पॉप्युलर असेल तर ते इंडियन सोसायटीने दिलेला योगा. तर हे आपल्या सोसायटीचं वैशिष्ट्य आहे, दॅट इज ट्रेडिशनलिझम आहे. इथे एक क्वेश्चन विचारतो की योगा डे केव्हा मनवला जातो किंवा योगा डे कधी असतो, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. थर्ड आहे सेक्युलर. सेक्युलरिझम आपली इंडियन सोसायटी आहे, हो आहेच. कारण की एक स्लोगन आहे, हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में है भाई भाई. तर हे स्लोगन असंच नाही आहे, हे आपल्या इंडियन सोसायटीला सेक्युलर म्हणून डिनोट केलेलं आहे. जर मी तुम्हाला विचारलं की पाकिस्तानचं नाव काय, तर पाकिस्तानचं नाव इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तान आहे. म्हणजे त्याच्या नावातच तो सांगतो आहे की इट इज अन इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तान. म्हणजे तो वर्ल्डमध्ये काय म्हणून रिप्रेझेंट होतो तर इस्लामिक स्टेट. तर पाकिस्तान सेक्युलर आहे का तर नाही. बट इंडिया असं कुठल्या नावाने डिनोट करतो का ती रिपब्लिक स्टेट ऑफ हिंदुइझम किंवा रिपब्लिक स्टेट ऑफ पाकिस्तान ऑर इस्लाम, नथिंग. कारण इंडिया इज अ सेक्युलर कंट्री. आता परत इथे एक क्वेश्चन की सेक्युलर हा जो वर्ड आहे हा आपल्या प्रेमबलमध्ये कुठल्या अमेंडमेंटनी ॲड झाला आहे. फोर्थ बघा, क्लास आणि कास्ट डिवाईड आहे आपल्या ह्याच्यात. क्लास डिवाईड आहे आपल्या ह्याच्यात, हो आहे. मॉडर्न कास्ट पण डिवाईड आहे आपल्या ह्याच्यात, हो आहे. जातीय पण विभागलेले आहे, हिंदू असेल मुस्लिम असेल किंवा हिंदूंमध्ये किंवा मुस्लिमांमध्ये जाती अंतर्गत जाती किंवा क्लास आहे, पुअर क्लास, मिडल क्लास, रिच क्लास, नाही का. तर ह्या क्लासमध्ये आपल्या ह्याच्यात डिवायडेशन आपल्याला दिसून येतं. किंवा अजून याचं डिवाईड सांगायचं झालं तर इंटरकास्ट मॅरेजेस आपल्या ह्याच्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही.
इंडोगॅमी मोस्टली आपला हा जो समाज आहे हा आहे की इंटरकास्ट मॅरेज होत नाही. मुस्लिमांचं हिंदूसोबत आपल्याला लग्न दिसून येत नाही मोठ्या प्रमाणात, किंवा हिंदूंचं ख्रिश्चनसोबत, हिंदूंचं जैनांसोबत असं जरा दिसून येत नाही. 6वं वसुदैव कुटुंब हे आपलं फॉलो आहे, म्हणजे हे आपण मोस्टली फॉलो करतो. हे आपलं एक ठळक वैशिष्ट्य आहे की आपलं जे समाज आहे भारतीय समाज हा वसुदैव कुटुंबाला फॉलो करणारा आहे. आपल्या इथे आता G20 झाली होती, त्यामध्ये जे आपलं थीम होतं ते सुद्धा वन अर्थ वन फॅमिली होतं. आणि वसुदैव कुटुंब म्हणजे अतिथी देवो भव हे सुद्धा आपण फॉलो करतो. अतिथी देवो भवचा आपण मोठा असा इव्हेंट करतो, म्हणजे त्याला आपल्या अख्ख्या जगात आपल्याला प्रसार करायचा आहे, हा आपला मोटो आहे. म्हणून वसुदैव कुटुंब हे आपल्या सोसायटीची ठळक वैशिष्ट्य आहे. तर हे झालं सेलियंट फीचर कशाचं, तर इंडियन सोसायटीचं. आणखी एक आहे की टॉलरन्स आणि म्युच्युअल रिस्पेक्ट आहे. आपल्या याच्यात इतके सारे धर्म आहे, जसं बुद्धिझम आहे, जैनिझम आहे, नाही का. तरी आपल्याला एकमेकांबद्दल आदर आहे. हिंदुइझम आहे, मुस्लिम ख्रिश्चन आहे, यांचा एकमेकांबद्दल आदर आहे. तर इथे म्युच्युअल रिस्पेक्ट आपल्याला दिसून येते. आणि आपल्या समाजात एक वाईट गोष्ट म्हणजे पॅट्रियार्की आपल्याला दिसून येते. आपण ॲनिमलसारख्या मूवी प्रमोट करतो, ज्यात विमेन हे सेकंड क्लास सिटिझन दाखवलं जातं. विमेनला आपण डिग्रेडिंग असं समजलं जातो, नाही का. तर आपल्या सोसायटीमध्ये पॅट्रियार्कीसुद्धा आहे. तर आता जर MPSCला प्रश्न विचारायचा झाला तर आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारेल, तर बघा की व्हॉट आर दी फीचर्स ऑफ सोसायटी इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राची सोसायटीचे फीचर्स काय. तर याचं ॲन्सर कसं करायचं, तर आधी इंट्रोडक्शन द्यायचं. इंट्रोडक्शन काहीही असू शकतं, पण याच्यात जी फीचर्स विचारले त्यामध्ये आपण लिंग्विस्टिक हा एक फीचर डिनोट करू शकतो किंवा ॲड करू शकतो, की लिंग्विस्टिक फीचर आहे महाराष्ट्र सोसायटी, म्हणजे की भाई महाराष्ट्रात आहे तू मराठी बोलावं लागेल. आणि रिजनलिझमसुद्धा आपल्याला दिसून येतं की जे जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र माझा हे आपण गर्वाने म्हणतो, बट हे काय डिनोट करतं तर रिजनलिझम. म्हणजे महाराष्ट्राच्या सोसायटीतला हा एक फीचर आहेच की आपण प्रांत किंवा रिजन याला मोठं मानतो. आणि मग त्याच्यात पॅट्रियार्कीसुद्धा ॲड करू शकतो आपण, टॉलरन्स आणि म्युच्युअलिझम, सेक्युलरिझमसुद्धा आहे. आपण दुसऱ्या धर्माचे जे फेस्टिवल असेल ते सुद्धा आपण फॉलो वगैरे करतोच. हे अशा पद्धतीचं आपला ॲन्सर असायला पाहिजे. आणि कन्क्ल्युजन की इतकं सारं झाल्यावरही, इतकं क्लास आणि कास्ट डिवाईड असल्यावरही, इतकं मराठा वर्सेस OBC केल्यावरही आपण युनिटी इन डायव्हर्सिटी हा रूल आपण फॉलो करतो, किंवा वसुदैव कुटुंब हे आपल्या महाराष्ट्राच्या सोसायटीमध्ये आपल्याला दिसून येतं. तर यावरती नोट्स कशा बनवायच्या, तर आपलं क्वेश्चन काय होता, सेलियंट फीचर ऑफ इंडियन सोसायटी हा आपला टॉपिक होता. यावरती आपल्या नोट्स कशा असायला पाहिजे, तर या टाईपच्या आपल्या नोट्स असायला पाहिजे. या माझ्या नोट्स आहेत, या मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करतो. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन व्हा. तर टॉलरन्स, सर्वधर्म समभाव या टाईपच्या आपल्या नोट्स असायला पाहिजे. म्हणजे सेलियंट फीचर विचारले ना तर त्याच फॉर्मॅटमध्ये, ॲन्सर रायटिंगच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे अवेलेबल असावं. इंट्रोडक्शन आणि कन्क्ल्युजन आपण क्वेश्चननुसार चेंज करता येतं आपल्याला, ते आपण तिथे करू एक्झाममध्ये. बट जो त्याच्यातला डेटा आहे की सेलियंट फीचर ऑफ इंडियन सोसायटी, युनिटी इन डायव्हर्सिटी, ट्रेडिशनलिझम विथ मॉडर्निटी, पॅट्रियार्की, टॉलरन्स अँड म्युच्युअल रिस्पेक्ट, सेक्युलरिझम, वसुदैव कुटुंब हे आपल्याला दिसून येतं. या टाईप्सच्याच नोट्स आपल्या असायला पाहिजे. तुम्ही बघून घ्या, 2 मिनिट मी वेळ देतो आहे, किंवा मी टेलिग्रामवरती तर तुम्हाला देतच आहोत, तर तुम्ही तिथे बघू शकता. तर या टाईपच्या जर तुम्हाला नोट्स बनवायचे असेल तर काय इम्पॉर्टंट आहे, तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक वाचत आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही 1857चा उठाव किंवा रिवोल्ट तुम्ही वाचत आहे, तर तुमच्या नोट्समध्ये काय असायला पाहिजे, व्हाय, व्हेन, हाऊ अँड व्हॉट हे शब्द तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही शब्द स्वतःला विचाराल तेव्हा काय येईल, तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येईल. जेव्हा तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येईल तेव्हा तुम्ही इझिली ॲन्सर रायटिंग करू शकाल. तर नोट्स तुमच्या अशा फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे, कारण की जो कंटेंट आहे तो चेंज नाही होणार. चेंज काय होणार आहे, तर इंट्रोडक्शन चेंज होणार आहे क्वेश्चननुसार, की क्वेश्चन कसा विचारला आहे त्या पद्धतीने माझं इंट्रोडक्शन असायला पाहिजे. आणि कन्क्ल्युजन हे क्वेश्चन कसा विचारला आहे त्या पद्धतीने माझं कन्क्ल्युजन असायला पाहिजे. कन्क्ल्युजन पॉझिटिव्ह नोटवरती आपण नेहमी सोडत असतो, की असं
निगेटिव्हमध्ये आपलं कुठलाही कन्क्ल्युजन आपल्याला निगेटिव्हमध्ये सोडता येत नाही, तर कन्क्ल्युजन हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. इंट्रोडक्शन हे क्वेश्चन काय विचारलं आहे त्या पद्धतीने असतं, पण जो मधातला जो कंटेंट आहे तो नेहमी सेम असतो. तर त्याला रिप्रेझेंट आपण कुठल्या पद्धतीने करतो ते आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. तर ह्या नोट्स मी तुम्हाला शेअर करतो आहे. जर आणखी काही या पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. बट काय मॅटर दिस कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. सो थँक्यू.